अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ध्यानम मूलम गुरुम मूर्ती, पूजा मूलम गुरु पादुका, मंत्रम मूलम गुरुवाक्य, मोक्षम मूलम गुरुकृपा. उद्या 2 फेब्रुवारी 2026 रोजी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजे श्री गुरुकृपा प्रतिपदा आहे. हा दिवस दत्त संप्रदायातील सर्वात मोठा आणि पवित्र सण मानला जातो. याच दिवशी भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका ठेवून श्रीशैल्य गमन केलं होतं. अनेकदा आपल्याला गाणगापूरला जाणं शक्य नसतं, पण स्वामी म्हणतात, मी गेलो असे म्हणू नका, मी गाणगापुरातच आहे. मग घरी राहून महाराजांची कृपादृष्टी सर्वांना कशी मिळवायची, गुरुप्रतिपदेला कोणत्या सेवा कराव्यात, तसे गुरुचरित्रातील कोणते 2 अध्याय वाचायचे आहेत, कधी नैवेद्य दाखवायचा आहे, संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माघ कृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं. यंदा 2 फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी गुरुप्रतिपदा साजरी केली जाणार आहे. आजच्या तिथीला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केलं, म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळच योगच म्हणावा लागेल. अत्यंत अद्भुत विलक्षण निर्गुण पादुकांना विशिष्ट आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणत असावे. या पादुका कशापासून निर्मित आहेत याबद्दल काहीच माहिती नाही आहे. आता त्याच निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्त गाणगापूरला येत असतात, पण बऱ्याच जणांना गुरुप्रतिपदेला श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाणं शक्य नसतं. म्हणून गुरुप्रतिपदेच्या निमित्ताने अगदी घर बसल्या छोटीशी गुरुसेवा तुम्ही करू शकता. यामुळे श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ आणि श्री नरसिंह सरस्वती महाराज आपली कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच राहील, यात काही संशय नाही. आता 2 फेब्रुवारी सोमवार रोजी गुरुप्रतिपदा आहे. या तिथीला स्नान वगैरे करून नंतर हातात पाणी आणि तांदूळ घेऊन व्रत उपासनेचा संकल्प करावा. घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री दत्तांची मूर्ती किंवा स्वामी मूर्ती स्थापित करावी. त्या मूर्तीला पुरुष सूक्ताने अभिषेक घालावा. आपल्याकडे श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल तर त्यांची पूजा करावी. सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करावा. कुंकू लावून, तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यानंतर हातात फुलं घेऊन श्री दत्तांचं नाम जप करावा आणि फुलं भगवान दत्तांना अर्पण करावीत. पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे, पण ही आरती आपल्याला श्री नरसिंह सरस्वती महाराजांची, गणपती बाप्पाची, दत्तांची, स्वामी समर्थ महाराजांची या सर्व आरत्या आपल्याला ह्या दिवशी म्हणायच्या आहेत. पण त्या अगोदर आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये आपल्याला 7 नैवेद्य करायचे आहेत. जे छोटी चपाती असते त्या पद्धतीने त्यावर वरण, भात, शिरा तसेच श्रावणी घेवड्याची भाजी आवर्जून करायची आहे आणि हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आता आपल्याला 6 नैवेद्य एका ताटामध्ये ठेवले तरी चालतील. तर कुलदेवत श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री नरसिंह सरस्वती महाराजांसाठी आणि गायत्री माता यांच्यासाठी, नारायणांसाठी या सर्वांचे स्मरण करून हे नैवेद्य दाखवायचे आहे. नैवेद्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून ठेवा. नंतर आरती म्हणा. आरती कोणाकोणाची म्हणायची हे मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे. आता हा नैवेद्य 1-1.5 तास तसंच ठेवायचा आहे आणि थोड्या वेळाने आपण झाकून ठेवला तरी चालेल आणि त्यानंतरच हा प्रसाद म्हणून आपण सर्वांनी खायचा आहे. हा दुपारचा नैवेद्य. त्यानंतर आपल्या देवघरात संध्याकाळी महाराजांची किंवा दत्तगुरूंची पूजा करून आपल्याला परत बेसन लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे. तो छोट्या बंद डब्यात अहोरात्र देवघरात ठेवावा. दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा असे सांगितले जाते. जर लाडू बनवायला तुम्हाला वेळ नसेल तर विकत आणले तरी चालेल, पण शक्यतो घरी स्वतःच्या हाताने बनवून दत्त महाराजांना प्रसाद द्या. आजच्या या दिवसाची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्रातील 51 व 52 अध्यायाचे पठण करावे. मी पुढील व्हिडिओमध्ये हे दोन्ही अध्याय तुमच्यासाठी टाकणार आहे, नक्की पहा. या अध्यायात महाराजांचा गुप्त होण्याचा आणि शिष्यांना मिळालेला प्रसाद पुष्पांचा
अतिशय भावूक प्रसंग आहे. असं म्हणतात की या दिवशी 51 व 52व्या अध्यायाचं वाचन केल्यास संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभते. ज्यांना पूर्ण अध्याय वाचणं शक्य नाही त्यांनी किमान श्रवण तरी नक्की करावं. या दिवशी पठण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यानंतर सर्वात शेवटी सद्गुरू वंदन आवर्जून म्हणावं. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी त्या तेथे तुझे सद्गुरू पाय दोणी. बघा, महाराज हे साध्या भक्तीने प्रसन्न होतात. भक्त मनात श्रद्धा आणि भाव ठेवावा. तर अशा प्रकारे आपण गुरुप्रतिपदेच्या दिवशी घरीच राहून ही छोटीशी पण प्रभावी सेवा नक्कीच करू शकता. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर श्री गुरूंची कृपादृष्टी सदैव राहील. या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी श्री दत्तगुरूंचे नामस्मरण, श्री स्वामी समर्थ यांचा मंत्रांचा जप, गुरुचरित्रातील 51 व 52 अध्यायाचं पठण आवर्जून करावं. यामुळे आपल्या सेवेचं, श्रद्धेचं, उपासनेचे संपूर्ण प्रभावी फळ मिळतं आणि संपूर्ण गुरुचरित्र पारायण करण्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला लाभतं. व या दिवशी 51 आणि 52 हा अध्याय घरातील कोणीही हे अध्याय वाचला, ऐकला तरीसुद्धा चालेल. मात्र घरातील एका व्यक्तीने वाचून सर्वांनी ऐकला तरी चालेल. ही सेवा आवर्जून सर्वांनी करावी आणि इतरांनाही सांगावी. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी 52व्या अध्यायात स्पष्टपणे सांगितलंय की मी गेलो असे समजू नका. मी भक्तांच्या घरीही राहतो. भक्तीने, श्रद्धेने दिलेले एक हाक ही हजारो मंत्रांपेक्षा शक्तिशाली असते. या मंगलमय गुरुप्रतिपदेला आपल्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदावं यासाठी गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री दत्तगुरूंना किंवा स्वामींना 2 पिवळी फुलं आवर्जून अर्पण करा. त्यातील एक फूल पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. यामुळे वर्षभर भरभराट राहण्यास मदत मिळते. शिवाय गाणगापुरात माधुकरीला खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला गाणगापूरला जाता आलं नाही तर आजच्या दिवशी घरी बनवलेल्या अन्नाचा काही भाग एका गरजू व्यक्तीला किंवा गायीला नक्की द्या. हे प्रत्यक्ष श्री गुरूंना अन्न दिल्याचा मान आहे. एवढंच नाही तर संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळद कुंकू वाहून एक तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन महाराजांचे चैतन्य घरात प्रवेश करते. तसेच सकाळी आपल्या उंबरठ्याला देखील हळदीचे लेपन अवश्य करा. शिवाय आजच्या दिवशी जमेल तेवढा वेळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा मानस जप करा किंवा आपण श्री दत्तात्रयांचा मंत्राचा जप करू शकता. काम करतानाही मनात महाराजांचे स्मरण असू द्या. ही सर्वात मोठी सेवा आहे. तर येणाऱ्या 2 फेब्रुवारी 2026ला ही साधी पण प्रभावी सेवा करायला विसरू नका. तुमच्या मनातील सर्व सात्विक इच्छा श्री गुरु नक्कीच पूर्ण करतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा शब्द सदैव आठवणीत ठेवा. तुम्हा सर्वांना गुरुप्रतिपदेच्या खूप शुभेच्छा. या सेवेने तुमच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होऊन सगळ्या अडचणी दूर होतील. तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील. मनापासून सेवा करा. या सेवेचे महत्त्व इतरांनाही सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.